नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज आखाती युद्ध आणि त्याचे अमेरिका आणि परिसरावर होणारे परिणाम याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. आखातामध्ये अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्ध चालू आहे आणि त्यामुळे आखातातील वातावरण एकदम दूषित झालेलं आहे आणि जग तिसऱ्या महायुद्धाकडे झुकतं काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आखाती युद्ध हे तेलासाठी लढवलेले युद्ध आहे. जागतिक साम्राज्यवादाचा परिणाम म्हणजे आखाती युद्ध असं म्हटलं तर काय वावरू नये. अमेरिका हा साम्राज्यवादी राष्ट्र आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने निर्माण केलेला जो एक दबदबा होता, एक साख होती, ती या आखाती युद्धामध्ये धुलमिलीत झालेली आहे असं स्पष्ट चित्र झालेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही पॉवरफुल तिसरी शक्ती म्हणून उभी राहिली आणि जवळजवळ 80 वर्ष त्यांनी आपली ताकद आपल्यामध्ये निर्माण करून जागतिक आपण दादा पार्टी आहोत, जगाचं नियंत्रण आपल्या हातात आहे असं अमेरिकेने दाखवलेलं आहे. आणि अमेरिकेचं डॉलर हा महत्त्वाचा आहे आणि सर्व करन्सी डॉलरमध्येच करावी, तेल डॉलरमध्येच करावी ही भूमिका घेऊन अमेरिका ही प्रबल झाली, आर्थिक सत्ता झाली, महासत्ता झाली आणि आखातील 17 देशामध्ये त्यांचे बेस आणि त्यांचं नेतृत्व हे सर्वांनी मान्य केलं. पण इराणसारखा समृद्ध तेल समृद्ध असलेला देश अमेरिकेची गुलामगिरी सहन करू शकत नव्हतं. त्यांनी अमेरिकेचं दास्यत्व पत्करलं नाही आणि त्यांनी स्वाभिमान दाखवला आणि त्यामुळं अमेरिकेने इस्रायलसोबत युती करून इराणवर हल्ला केला आणि आखाता युद्ध भडकलेलं आहे. 12 दिवस झाले हे युद्ध भडकलेलं आहे. अमेरिकाला आणि इस्रायलला वाटलं होतं की आपण इराणला 4 ते 5 दिवसात पराभूत करू किंवा इराणची जी सर्वोच्च नेते खोमेनी यांना मारल्यानंतर त्या ठिकाणी बंड होईल आणि इराण सहज आपलं दास्यत्व पत्करेल. परंतु इराणने आपलं दास्यत्व पत्करलं नाही आणि आपल्या आधुनिक मिसाईलद्वारे हुर्मुझ जो प्रांत आहे, ज्या ठिकाणी 80% जगाची तेलाची वाहतूक होते, तोच बंद केलेला आहे आणि तिथनं जहाजं सुरक्षित आणण्याचं अमेरिकाला जमत नाही आणि गेल्या 12 दिवसापासून हुर्मुझ बंदर बंद असल्यामुळं जागतिक तेलाचं संकट निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. अमेरिकेचा जी साख आहे ती कमी झालेली आहे आणि अमेरिकेला ट्रम्प यांच्या धोरणाचा एक फटका बसायला लागलेला, आर्थिक फटका बसलेला आहे. अमेरिका ही आर्थिक धोरणासाठी, तेलावर राज्य करण्यासाठीच युद्ध लादलं, पण इराणने या गोष्टी बरोबर हेरल्या आणि अमेरिकेच्या आर्थिक स्तोत्रावरच त्यांनी क्षेपणास्त्र सोडली. आखाती देशावर त्यांचे असलेले जे काही लष्करी बेस होते ते नष्ट केले, त्यांच्या तेलखानी होत्या त्या नष्ट केल्या आणि जागतिक दादा पार्टी असलेली अमेरिका ही बघत बसलेली आहे आणि त्यामुळं हे ओढून घेतलेलं जे दुखणं आहे अमेरिकेला, हे अमेरिकेची अर्थव्यवस्था संकटात टाकणारे आहे. तसेच डॉलर याचं महत्त्व कमी करणारे आहे आणि असं एक चित्र झालेलं आहे. मोठ्या महासत्ता असलेली अमेरिका आणि रशिया, युक्रेन रशिया वारामध्ये रशिया देखील कमकुवत झाला, पण त्याचा फायदा आता चीनने घेतलेला आहे आणि तिसरी महाशक्ती म्हणून चीन आता उदयास येऊ पाहत आहे आणि आगामी काळात पुतीन यांनी खंबीर भूमिका घेतली नाही तर हे युद्ध थांबेल असं वाटत नाही. हे महायुद्ध इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि पुतीन हेच रोखू शकतात असं एक चित्र आहे आणि अमेरिकेला वाटत होतं का आम्ही सांगू तेच होईल आणि आमची दादागिरी सर्व देश सहन करेल. ज्या पद्धतीने त्याने भारतावर वजन ठेवलं, भारताच्या नेतृत्वाला दाबून टाकलं आणि अलिप्तता वाद जो भारताचा होता तो नष्ट करून भारताला अमेरिकेच्या गोटात खेचलं. त्यामुळं अमेरिका आता
स्वतंत्र दृष्टीनं विचार करू शकत नाही असं चित्र आहे. पुतीन यांनी यशस्वी जर नेतृत्व केलं तरच आखातामध्ये शांतता निर्माण होईल, अन्यथा शांतता निर्माण होणार नाही. परंतु ट्रम्प यांनी घेतलेला धाडसी निर्णय तो त्यांच्या अंगलट आलेला आहे आणि अमेरिकेने आतापर्यंत निर्माण केली साख ही आता जागतिक महायुद्धाकडे झुकते का हा बघण्यालायक ठरणार आहे. पण अमेरिका ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होईल याबद्दल शंका नाही. सार्क परिषदेमार्फत डॉलरला आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न रशिया, चीन आणि भारत तो आता परत निर्माण होतो का आणि आगामी काय काळात पुतीन यांची भूमिका हे महत्त्वाची ठरणार आहे आणि अमेरिकेला या युद्धामध्ये यशस्वीपणे माघार घेण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होतो का हे बघण्यालायक आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.